पण श्री, तिने खरंच शिवानीला फोन केला असताना तर फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती. आय कॅन अंडरस्टँड. अरे मनीष, आणि आपल्याला हेच तर सांभाळावं लागणार आहे. म्हणजे मला आता कळतंय की तुझी तारंबळ उडते, पण अरे मी डॉक्टरांशी बोललोय ना, आणि डॉक्टर म्हणालेत की लवकरच तिची कंडिशन सुधारेल. पण प्लीज फक्त काही दिवस आपल्याला हे असं. प्लीज कशाबद्दल श्री? जान्हवी इज लाईक अ फॅमिली टू मी. मी तुझ्या ऑफिसमध्ये नसतो, हे काहीही नसतं, तरीही या परिस्थितीत जान्हवीसाठी मी हेच केलं असतं जे आत्ता करतोय. कसं असतं ना मनीष, त्या माणसाचं आपल्या आयुष्यातलं स्थान हे तो किंवा आपण अडचणीत आल्यानंतरच कळतं. जान्हवी हॅज टच सो मेनी लाईव्स. माझं आयुष्य, माझं घर, माझी माणसं, हे सगळं खूप कमी वेळात तिनं तिचं केलंय. आणि हे तिनं तिच्याही नकळत केलंय बरं का. पण आज जान्हवी माझ्या बरोबर नसताना मला तिची किंमत जास्त कळते. हे माझं दुर्दैव. मनुष्य स्वभाव आहे हा श्री, तुझं नाही, सगळ्यांचंच असं होतं. आपला माणूस आपल्या जवळ असताना त्याची किंमत का नाही कळत आपल्याला? आपण सगळं गृहीत धरतो, अगदी परिस्थिती सुद्धा. हे सगळं असं छान सुरळीत चालणार आहे असं आपल्याला वाटत असतं, आणि एका क्षणी असा टोला बसतो ना, आपण भानावर येतो. पण तोपर्यंत आपल्याला कळतं की आपण सगळंच हरवून बसलोय. आय नो. श्री, हे जे काही झालंय त्याला नियतीशिवाय दुसरं काहीच म्हणता येणार नाही. मनीष, तुला माहितीये, जान्हवी नेहमी म्हणायची की खरं प्रेम कधी विसरता येत नाही. पण आता असं वाटतंय की देवाने तिला चॅलेंज दिलंय की आता म्हण ना, खरं प्रेम कधी विसरता येत नाही, म्हण आता. पण तिचा नवरा म्हणून हे चॅलेंज मी स्वीकारलेला. माझ्या बायकोचा शब्द मी खाली पडू देणार नाही. मी देवाला दाखवून देईन की माझी बायको जे म्हणत होती ना, त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. खरं प्रेम कधीही विसरता येत नाही, जान्हवी विसरणार नाही. जान्हवीचं माझ्यावर खरं प्रेम आहे. तिच्या नवऱ्यावर, तिच्या माणसांवर खरं प्रेम आहे तिचं. ती आमची आहे आणि आम्ही तिचे आहोत. मी नवरा आहे तिचा. आमचं 7 जन्मांचं आत्म्याचं नातं जोडलं गेलंय. सगळं आठवणार तिला. मी आठवायला लावणार तिला. एकतर इथे प्रचंड उकडत आहे. तेव्हा कधी कधी ऑफिसमध्ये इतकी प्रचंड गर्दी असते ना, हे लाईनच्या लाईन कस्टमर्सची. काय ग, तुला काही होत आहे का? नाही ग, मला असं वाटतं ना की तू आराम करावास. बाहेर खूप कलकल आहे ना, तू आराम कर, अर्धा तास शांत हो. अगं काही प्रॉब्लेम नाहीये, मी ठीक आहे गीता. अगं मग कसला विचार करतेस? मला ना आश्चर्य वाटतंय. कसलं? अनिल रावांचं. ते जगातलं 8वं आश्चर्यच आहे म्हणा गीता. एनिवेज, कसलं आश्चर्य वाटलं? नाही म्हणजे मला काही फार फरक पडतोय असं नाही. आमचा काही प्रेमविवाह नाही ना, पण लग्न ठरलंय ना ग आमचं. म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? अनिल ॲप्टेन बद्दल. अगं मला ॲक्सिडेंट झाला, मी बरी झाले, घरी पण आले, पण हे आपटे मला अजून भेटायलाच आले नाहीत. म्हणजे भेटणं तर सोड, त्यांनी एक साधा फोनही नाही केलाय मला. मग बरं झालं ना फोन नाही केला ते. म्हणजे त्यांची काय बिशात आहे तुला फोन करण्याची? जिजू काय म्हणालीस?
काय होतंय? काही तिखट लागलं का? जीभ चावली? पाणी घे. मला असं म्हणायचंय की त्यांची काय बिशाद आहे तुला फोन न करण्याची. या भाजीत काय बघ बरं, खूप तिखट लागते मला. बघ जरा, एक तर ते उकडतंय ना, त्याच्यामुळे मला काही सुचत नाहीये. पाऊस कधी पडेल असं वाटतंय. ठीक आहे. गरमी फार आहे ना, समजत नाही मला काय होतंय. हो, सांगता काय तुम्ही अनिल राव? अनिल राव? अनिल राव नाही, अनिल राव नाही, जावई बापू. हो पण हे कसं शक्य आहे? तिची स्मरणशक्ती गेलीये, लग्न नाही मोडलेलं. अहो पण लग्नाबद्दलचीच स्मरणशक्ती गेले ना. अहो म्हणजे लग्न मोडल्यातच जमा. लोक तोंडात शेण घालतील माझ्या. अहो आता तिला तिचं लग्न आठवत नाहीये, तर लोक तुमच्या तोंडात शेण कशाला घालतील? हो पण असं कसं लग्न करून देणार मी? मला एक सांगा का, ते म्हणजे तुमचा अंदाज. खरंच तिला तिचं लग्न आठवत नाहीये का? म्हणजे आता म्हणजे का? अहो ती कंटाळली गोखलेंना, 6 सासवांच्या सासूरवासाला. ओ तसं काही नाहीये. आठवत नाहीये तिला, विसरलीये ती फक्त. अहो गंमत केली सासूबाई. तुम्हाला तर माझा स्वभाव माहीतच आहे. मिश्किल. तेव्हाच तुमच्याशी जमलं असतं ना, तेव्हा ना सुखात राहिली असती आमची जानू. काही नाही हो, नशिबाचे भोग, दुसरं काय. अहो तेव्हा नाही ना जमलं, मग आता जमवूया ना. काय? हो पण कसं शक्य आहे ते? हे बघा सासूबाई, तुमचं आणि माझं आपलं तुटलेलं जावई सासूचं नातं आहे ना, ते पुन्हा नव्याने निर्माण करण्याची संधी चालून आली आहे. त्यात आपल्या दोघांचा फायदा आहे. फायदा? हो म्हणजे कसा? हे बघा सासूबाई, तुम्हाला घर मिळेल मोठं, शिवाय महिन्याला 25-30 हजार रुपये. एफडी करून टाकतो तुमच्या नावाने. काय म्हणजे शब्द फिरवला असं नंतर म्हणायला नको. हा तुम्ही खात राहा व्याज. शिवाय पिंट्याच्या बाबतीत म्हणाल तर त्यालाही नोकरीवर चिटवतो 15-18 हजाराच्या. पण काही उलट सुलट झालं तर? अहो कशाला होईल, मी आहे ना. तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही फक्त मला मदत करत राहा. आणि हा, घरात येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागताकरता कुंकुवाचा करंडा घेऊन दारात उभे राहा. पण तिला कळलं तर? कसं कळेल? तिला काही कळू देऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलंय ना. मग आपण काही मुद्दामून करत नाही आहोत. हे बघा, तुम्ही फक्त तुमचा फायदा लक्षात घ्या. मला सांगा, तिला त्या गोखल्यांच्या घरी देऊन तुमच्या हाती काय आलं? करवंटी? हे मात्र अगदी खरं बोललात का तुम्ही? अगदी खरं बोललात. अहो एवढे श्रीमंत लोक, पण कधी एक कवडी उचलून द्यावीशी वाटली नाही त्यांना. बरं कधी घरी राहायला बोलवायचं तर तेही नाही. असली श्रीमंती काही उपयोगाची आहे का? आता त्यांच्या कंपनी पिंट्याला चिकटवता नसतं का आलं त्याने? पण नाही, माझं पोरगं मरतंय उन्हात. पण ते काही जमलं नाही त्यांना. हो वृत्तीच नाही ना ती. एक छदाम हातून सुटेल तर शपथ. तुम्हाला सांगते, एकदा 50 हजार रुपये दिले होते, ते मी मागून घेतले ना, त्याचाही एवढा तमाशा केलाय आम्ही. बाई 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 बाई, अगदी थोबाडीत मारून घ्यावं लागलं होतं मला. लिओ श्रीमंती नुसती नावाला. हेच हे सगळं तुमच्या बाबतीत झालंय ना. एक आपण ट्राय मारूया. तुम मुझे जाह्नवी दो, मैं तुम्हें श्रीमंती दूंगा. डॉक्टर, आम्ही जान्हवी बरोबर 24 तास नसतो, त्यामुळे तिची इम्प्रूव्हमेंट, तिची रिकव्हरी. नाही, इम्प्रूव्हमेंट निश्चितच आहे.
शिवाय आमचं विकली फॉलोअप सुरू आहे आणि मी मागे म्हटल्याप्रमाणे तिचं वय तिच्या बाजूने आहे आणि त्यामुळे तिच्या वयाला योग्य अशी तिची रिकव्हरी पण आहे फिजिकली. हा हा म्हणजे फक्त तिचं शारीरिक दुखणं बरं होण्याविषयी बोलतोय आपण. श्री, तिच्या मेंटल स्टेटस बद्दल आपलं बऱ्याचदा बोलणं झालंय आणि जे बऱ्याचदा बोललोय तेच पुन्हा आपण बऱ्याचदा बोलणार आहोत नाही का? श्री, अहो प्लीज. डॉक्टर, ही इज अंडर प्रेशर, यू कॅन अंडरस्टँड. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर गोखले. त्याला होणारा त्रास मी समजू शकतो, पण बिलीव्ह मी, आम्हाला जे जे शक्य आहे ते सगळं आम्ही करतो. डॉक्टर, आय एम सॉरी, मी जरा रूडली बोललो, बट तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय मला. म्हणजे आता जान्हवी वरवरचं का होईना पण एक नॉर्मल आयुष्य जगतेय, तिची तुमच्या दृष्टीने तब्येत सुधारते. अहो पण मग हा मधला वर्षभरातला काळ कुठे गेला? असा वाईपआउट झाला तो? नाही श्री, फक्त एका जाड पडद्याआड गेलंय ते सगळं. म्हणजे हे बघ, कॉम्प्युटरमध्ये जेव्हा एखादी फाईल आपण डिलीट करतो तेव्हा ती पूर्णपणे नष्ट होते का? नाही, ती रिसायकल बिन मध्ये जाते. तसं काहीसं झालंय जान्हवीचं. अहो पण मग ती फाईल आपण रिट्रीव्ह नाही का करू शकत? जान्हवीचा मेंदू म्हणजे मशीन नाही. म्हणजे बटन दाबलं आणि फाईल जागेवर आली असं होत नाही. हे बघ श्री, मी तुला असंही म्हणू शकतो की तू जा, बोल जान्हवीशी, तिला सगळं काही पटवून देण्याचा प्रयत्न कर आणि नंतर जे काही परिणाम होतील ते भोग. अहो पण मी तसं करणार नाही, कारण जान्हवी माझी पेशंट आहे आणि याचे परिणाम चांगले होणार नाहीत याची मला खात्री आहे. गॉड. डॉक्टर, जान्हवीशी कधी ना कधीतरी हे बोलावंच लागेल नाही का? गोखले साहेब, कदाचित एखाद्या विकली मीटिंगमध्ये आम्हाला तिच्यात ट्रिमेंडस इम्प्रूव्हमेंट वाटली तर आम्ही हा निर्णय तात्काळ घेऊ, किंवा या गोष्टीसाठी आम्हाला खूप दिवस थांबावंही लागेल. ते आपण आत्ता नाही सांगू शकत. वी नीड टू बी ओपन टू ऑल दी पॉसिबिलिटीज. पण एक सांगतो, हा प्रवास सहसा जरा हळू असतो. बाबा चला आपण निघूया. एक 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 मिनिट प्लीज. नाही बाबा प्लीज निघूया ना आपण. जस्ट 1 मिनिट प्लीज. मी बाहेर थांबतो. डॉक्टर, तसा तो खूप समजूतदार आहे. मिस्टर गोखले, मी समजू शकतो. या अशा केसेसमध्ये पेशंट इतकीच काळजी त्यांच्या नातेवाईकांची पण घ्यायला लागते. यू कीप टॉकिंग टू हिम. त्याच्या भावनांना वाट मिळालीच पाहिजे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. बस बस बाळा, पुरे आता. बरं वाटलं? हो, जेवढं वाटू शकेल तेवढं वाटलं. पाहिलंच ताई, त्यांना 100% बरं कधीच वाटत नाही. कुठल्याच औषधाचा गुण येत नाही ग. पण ते ऐकतात का कधी कोणाचं? डॉक्टरकडे यायचंच नसतं त्यांना. हो. का बाबा? का? अगं खूप कारण आहेत. बाबा, असं करून कसं चालेल? ग मला कुठे आता डोंगर चढायला जायचंय. आणखी एक नवं कारण. पिंट्या, चेष्टा करू नकोस. हो, मला सांग जानू, औषध हे औषधासारखंच घ्यायला हवं ना. जेवणासारखं नाही घेऊन चालणार. आता काय झालंय, सकाळ संध्याकाळ रात्र 3-3दा औषध, 3-3दा तेल, सगळं प्रकरण वाढत चाललंय. आता म्हातारपण आहे, वय परतवे थोडं व्हायचंच ना. जे काय होईल ते सहन करायला हवं. मला स्वतःच स्वतः सगळं करता आलं तरी खूप झालं असं म्हणेन मी. बाबा, असं कसं? आणि मुळात एवढं काही वय नाही हा तुमचं. अजून खूप गोष्टी करायच्यात. इतक्या लवकर सगळ्या गोष्टीतून अंग काढून घेता येणार आहे का तुम्हाला? होय ग बाळा, आणि आता तर नाहीच. मग पंढरपूरच्या वारीला पण जायचंय तुम्हाला? ती तर आशा मी केव्हाच सोडून दिली. आता इथेच आमचं पंढरपूर. मनातल्या मनात पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं की झालं. पण मी आशा नाही सोडलीये. ताई, आता तुझं तरी ऐकतायत का बघ.
कारण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय बाबांच्या गुडघेदुखीला ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये. पण ऑपरेशन तर करून घ्यायचंच आहे ना आपण, म्हणजे तसं ठरलंच आहे ना आपलं. नाही नाही, ठरलेलं वगैरे काही नाहीये आणि मी नाही करून घेणार आहे ऑपरेशन. बाबा अहो, पाय बरे झाले तरच तुमचा त्रास कमी होणार आहे ना. बरं बरं, पाहूया, आपण नंतर विचार करून ठरवू. अरे वा, चला बाबा विचार करायला तरी तयार झालेत. नाहीतरी अनिलराव म्हणालेच होते ना ऑपरेशन करूया म्हणून. मला पाहायला कसे आले नाहीत ते? पाहून पसंत करून गेले की तुला. कला, जे खरं आहे ना ते खरंय, त्यात काय. नाही तसं नाही म्हणत आई, हॉस्पिटल मधून आल्यापासून साधे बघायलाही आले नाही आहेत ते मला. अगं त्यांना वेळच नव्हता, त्यांचं खूप मोठं काम चालू आहे ना म्हणून. पण रोज माझ्याकडे चौकशी मात्र करायचे हा, अगदी न चुकता. कशी आहे जान्हवी असं विचारायचं. येतो म्हणालेत लवकरच. काही गरज नाहीये यायची. का आता आजारी माणसाला भेटायला पण यायचं नाही का त्यांनी? पण आता बरी आहे ना ताई, आता येण्याची काहीच गरज नाहीये, कळलं? पेंट्या, अरे काही रीतीभाती पाळाव्या लागतात, तुला नाही कळणार. चालेल ना ग ते आले तर? नाही तर मी सांगूनच टाकते येऊ नका म्हणून. पण बरं नाही ना ग दिसत ते. नाही नाही, येऊ दे त्यांना. माझी खरंच काही हरकत नाहीये. हे बघ जानू, मला हे बाबा येऊ दे त्यांना. आणि हे काय कोणी परके आहेत का आता? श्री, काय रे, का जागा काय? झोप लागत नाही. अरे मग काही वाचत बस, टीव्ही बघ, कशात तरी मन लाव. कशातच कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. पुस्तक वाचायला घेतलं तरी अक्षर नुसती समोर फिरत राहतात. टीव्ही मध्ये मन रमत नाही. श्री, एक सांगू, यू नीड अ काउन्सिलर. सिरियसली, तुला खरंच काउन्सिलरची गरज आहे. प्लीज. नाही अजून की वेळ नाही आली. अरे वेड्या, फक्त मानसिक रोगीच हे काउन्सिलर कडे जातात असं नसतं. आणि आजकाल अशी प्रोफेशनल हेल्प खूप सरळ मिळते. नाही, मी तसा बरा आहे. मला फक्त बाहेरच्या कोणाबरोबरही हे शेअर करायचं नाहीये. मग माझ्याशी बोल. ये बस. अहो बाबा, ये. तुला जे काही शेअर करायचं आहे माझ्याशी शेअर कर. श्री, हवं तर मी काही दिवस राहतो इथे. अशी घुसमट करून घेऊ नको स्वतःची. बाबा असं कसं होतं? म्हणजे मी इतकी वर्ष राहिलोच ना जान्हवी शिवाय.
छान आनंदी समाधानी सुखी होतो मी. तेव्हा जान्हवी नव्हतीच की माझ्या बरोबर. पण मग असं ह्या एका वर्षात काय घडलं की की आता तिच्याशिवाय मला जगणंच अशक्य होतंय. प्रेम किती मनापासून प्रेम करतोस रे तिच्यावर. श्री, याला नवरा बायकोचं प्रेम म्हणतात. माणसं मनाने बांधले जातात ना, कायमची बांधलेली असतात, अगदी जन्म जन्मांतरासाठी. याला आपण कवी कल्पना वगैरे म्हणतो, पण हे खरं आहे. हेच खरं आहे. शेवटी माणसाला काय अवस्था. श्री, अरे आपण आयुष्यात हजारो माणसांना भेटतो, हजारो. पण आपल्याला जे माणूस आवडतं ना, त्याच्याबरोबरच आपण लग्न करतो. आपल्या हक्काचं, आपल्या प्रेमाचं असं एकच माणूस असत. पण मग इतक्या सहज हे सगळं पुसलं गेलं. म्हणजे जान्हवीच्या मनातल्या फक्त माझ्याबद्दलच्या आठवणी अशा पुसल्या गेल्या. नाही श्री, तू तिच्या मनातून नाही पुसला गेलास. तिचा फक्त भूतकाळ पुसला गेलाय.